नमस्कार. आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. लाडकी बहीण योजना मार्च आणि एप्रिल हप्ता अपडेट. एवढा विलंब का होत आहे? पैसे नक्की येणार तरी कधी? मंत्री आदिती तटकरे काय म्हणाल्या? लाडक्या बहिणींचा हप्ता इतका विलंब का होत आहे? लाडक्या बहिणी तर वाट बघत आहेत, कारण की ज्या लाडक्या बहिणी पात्र आहेत, ज्या लाडक्या बहिणींना अतिशय आवश्यकता आहे पैशांची, की ज्या लाडक्या बहिणी कष्ट करून दिवसभर उन्हातान्हात मोलमजुरी करून कष्ट करून लोकांची धुणं भांडी करून आणि शेतामध्ये एवढ्या कडक उन्हात दिवसभर राबून त्यांना महिन्याकाठी 500 रुपये मिळतात, 1000 रुपये मिळतात. अशा लाडक्या बहिणींना तर लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा फार अनमोल आहे. त्यामुळे अशा ज्या माझ्या लाडक्या बहिणी आहेत, त्या लाडक्या बहिणी अतिशय चातक पक्षासारखी वाट बघत असतात लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याची. मग आता अशा लाडक्या बहिणींना हप्ता मिळणार तरी कधी? कारण की मार्च महिन्याचा हप्ता एप्रिलमध्ये मिळेल अशी लाडक्या बहिणी आशा करत संपूर्ण एप्रिल महिना संपला आणि मार्च महिना हप्ता एप्रिलमध्ये मिळालाच नाही. आणि आता तर एप्रिल महिना पण संपलेला आहे आणि आज मे महिन्याची 5 तारीख उजाडलेली आहे. मग आता सरकार 2 महिन्याचा हप्ता देणार का? मार्च आणि एप्रिल असे 3000 रुपये सरकार देणार का? की फक्त मार्च महिन्याचाच हप्ता देणार? की सरकार मार्च, एप्रिल आणि मे असे 3ही हप्ते सोबत देणार का? म्हणजेच 4500 रुपये सोबत मिळतील का? तर बघा, 30 एप्रिलला KYC प्रक्रिया ही पूर्ण झाली. नंतर ही KYC प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर यामध्ये आता 54 लाख लाडक्या बहिणी या लाडकी बहीण योजनेतून अपात्र करण्यात आल्या. मी काय म्हणते? अपात्र करण्यात आल्या. मग त्या 54 लाखच्या 54 लाख लाडक्या बहिणी अपात्र आहेत का? तर नाही. 54 लाख लाडक्या बहिणींमध्ये अशा लाडक्या बहिणी भरपूर आहेत की त्या पात्र आहेत. मग या लाडक्या बहिणी आता हप्ता मिळणार नाही का? आणि या लाडक्या बहिणी अपात्र का झाल्या? तर या लाडक्या बहिणींची KYC राहिलेली आहे. मी असं नाही म्हणत आहे की त्यांनी KYC केली नाही. त्यांची KYC राहिलेली आहे, कारण की त्यांच्याकडे कागदपत्रेच नाहीत. मग आता ही चूक कोणाची? ही चूक लाडक्या बहिणींची आहे का? तर ही चूक लाडक्या बहिणींची नाही. मी तरी असंच म्हणेन, कारण की त्यांच्याकडे कागदपत्र नाही तर त्या KYC करणार तरी कशा? मग आता सरकारने यावर काहीतरी उपाय आणायला हवा, कारण की या ज्या 54 लाख लाडक्या बहिणी आहेत, त्यामध्ये ज्या लाडक्या बहिणी खरोखर अपात्र आहेत त्यांना तुम्ही हप्ता नका देऊ, परंतु ज्या लाडक्या बहिणी पात्र आहेत त्यांना तरी हप्ता मिळाला पाहिजे ना. मग आता हे सरकारने याबाबत लाडक्या बहिणींना न्याय द्यायला हवा. 1,89,00,000 लाडक्या बहिणीच आता फक्त या लाडकी बहीण योजनेमध्ये राहिलेल्या आहेत. मग आता मार्च आणि एप्रिल हप्ता कोणत्या लाडक्या बहिणींना मिळेल? कोणत्या लाडक्या बहिणींना मिळेल हे म्हणणं तर अवघड आहे. 1,89,00,000 लाडक्या बहिणींना मार्च आणि एप्रिल हप्ता मिळेल नक्की, परंतु त्यामध्ये आता कोणत्या लाडक्या बहिणी असतील हे मात्र म्हणजे आत्ताच यावर बोलणं अवघड ठरेल. कारण की अजूनही अशा लाडक्या बहिणी भरपूर आहेत की त्यांना आवश्यकता नाही आहे. त्यांच्याकडे स्वतःचं घर आहे, त्यांच्याकडे 4 व्हीलर आहे, किंवा त्यांचा पती किंवा सासरा टॅक्स भरत असेल, किंवा ते सरकारी कर्मचारी असू शकतात, किंवा त्यांच्याकडे अजून काही त्या म्हणजे निकषांमध्ये नियमांमध्ये बसत नसतील. अशा लाडक्या बहिणी अजून अशा भरपूर आहेत की त्यांना लाभ मिळत आहेत. मग आता यावर सरकार काय करणार? आता हे तर बघणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. परंतु काय आहे बघा, सर्व प्रक्रिया तर पूर्ण झालेल्या आहेत. KYC प्रक्रिया पूर्ण झाली,
किती लाडक्या बहिणींना हप्ता मिळणार हेही आकडेवारी समोर येऊन तुम्ही फायनल केलेली आहे. आणि मग लाडक्या बहिणींना आता हप्ता का नाही देत? मग तुम्ही योजना बंद करणार आहात का? आदिती तटकरे काय म्हणाल्या की आर्थिक वर्ष 1 एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्ष सुरू होतं. हो, मान्य आहे, बरोबर आहे. 10-15 दिवस यामध्ये एवढा उशीर होत असतो. मग 15 एप्रिल तर गेली, 10-15 दिवस तुम्ही म्हणतात, मग एप्रिल महिना तर पूर्ण संपलेला आहे. मग तरीसुद्धा अजूनही लाडक्या बहिणींना तुम्ही मार्च आणि एप्रिलचा हप्ता का नाही देत? या पाठीमागे काय आहे कारणे? लाडक्या बहिणींना हप्ता कधी मिळेल असा प्रश्न न्यूज चॅनल्सवाल्यांनी जेव्हा विचारला आदिती तटकरेंना, तेव्हा त्या म्हणाल्या की आर्थिक वर्ष सुरू झाल्यामुळे 15 दिवस उशीर होऊ शकतो. हो, बरोबर आहे. मग आता 5 मे उजाडली ना, मग तुम्ही आज तरी वितरण सुरू करा की. आज 5 मे आला, 5 तारीख आली, 2 महिने संपल्यानंतर वर 5 दिवस पडलेले आहेत. आज तरी सरकारने नक्की लाडक्या बहिणींच्या बँकेत मार्च आणि एप्रिल असे दोनही हप्ते जमा करावे, ही सरकारला प्रेमपूर्वक विनंती आहे. कारण की बघा, आता सध्या पोटनिवडणुका होत्या, त्यामुळे लाडक्या बहिणींना हप्ता मिळायला विलंब झाला का, हे मात्र आता सरकारलाच माहीत. कारण सरकारच्या मनात, सरकार नाही म्हणत मी, महिला व बालविकास विभाग म्हणते, त्यांच्या मनात काय आहे हे आपल्याला नाही माहीत. कारण की हप्ता मिळण्यासाठी लाडक्या बहिणींना जो हप्ता मिळायला अतिविलंब होत आहे, या पाठीमागे काय आहे सत्यता, हे फक्त महिला व बालविकास विभागालाच माहीत. आणि ते सत्य मात्र बाहेर येत नाही आहे. त्यामुळे आपण काय बोलू शकणार? एवढेच म्हणायचे आहे की ज्या लाडक्या बहिणी गरजू आहेत, पात्र आहेत, कष्टकरी आहेत, मोलमजुरी करून, धुणंभांडी करून पोट भरणारे आहेत, अशा लाडक्या बहिणींना सरकारने पण नाही म्हणत मी, महिला व बालविकास विभागाने लवकरात लवकर मार्च आणि एप्रिल असे दोनही हप्ते त्यांच्या बँकेत पैसे जमा करावे. कारण की जे आम्ही, म्हणजे जनरली बोलते, आम्ही म्हणजे मी नाही आणि तुम्ही नाही, मी जनरली बोलते, सरकारला जे पब्लिक टॅक्स भरत असते, रोड टॅक्स असतो, इन्कम टॅक्स असतो, इतर वेगवेगळे कर असतात. मग त्या करातून जो निधी जमा होतो, त्यातून सरकार लाडक्या बहिणींना हे लाडकी बहीण योजनेचे हप्ते देत असतात. मग इन शॉर्ट आणि थोडक्यात असे म्हणूया की हे पब्लिकचाच, म्हणजेच जनतेचाच पैसा आहे. मग तुम्ही तो पैसा लाडक्या बहिणींना द्यायला का उशीर करत आहे? लाडक्या बहिणींना तुम्ही लवकरात लवकर हप्ता द्या, ही सरकारला माझी विनंती आहे. आणि माझ्या सगळ्या लाडक्या बहिणी, तुम्ही पण कमेंट करा की मार्च एप्रिल दोनही हप्ते सोबत मिळावे, ही सगळ्यांनी कमेंट करा. म्हणजे सरकार जागं होईल, सरकारपर्यंत हे अपडेट पोचेल आणि लाडक्या बहिणींना लवकरात लवकर मार्च आणि एप्रिल हप्ता लवकर मिळेल.